नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे माझे स्वयंपाकघरामध्ये मनापासून स्वागत आहे। आज मी उकळत्या दुधात चपाती घालून एक असा भन्नाट पदार्थ तयार करणार आहे आणि ही रेसिपी एकदा का तुम्ही केली की कधीच विकत आणणार नाही आणि मुलांनाही खूपच आवडेल। त्याचसोबत अतिशय पौष्टिकही आहे आणि बाहेर खूपच महाग आहे, पण घरी एकदम स्वस्तातच बनणार आहे। चला तर ही रेसिपी काय आहे ते पाहूया। इथे मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत। हे पहा, सकाळी केलेल्या आहेत, तुम्ही ताज्याही बनवून घेऊ शकता। इथे मी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे। इथे 1 ते 1.5 कप दूध घ्यायचे आहे। दूध घेतलेलं आहे मी 1.5 कप। तुम्ही पाणी आणि दूधही घेऊ शकता किंवा नुसत्या पाण्यातही बनवू शकता। इथं दूध उकळायला लागलेलं आहे। या चपात्या याच्यात घालून घ्यायच्या। गॅस कमी केलेला आहे मी। हे पहा, चांगल्या मऊ पडतात याच्यात। शिळ्या जरी असल्या ना तरीही मऊ पडतात। गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे, कमी गॅसवरती आहे। असं भिजेल तसे ना असे याचे तुकडे होतात, असे करत जायचे। हे पहा, आता असं झालेलं आहे। असं करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता एका साईडला ठेवूया, हे थंड करून घ्यायचं आहे। इथे मी आता काही भाज्या घेतलेल्या आहेत। शिमला मिरची कट करून घेतलेले, अशी आपण पिझ्झाला कशी टॉपिंग करायला घेतो ना तशी घ्यायची आहे। कांदाही घेतलेला आहे आणि टमाटर बिया काढून ते घेतलेलं आहे। पनीर धुवून घ्यायचे, कोणाचाही हात लागलेला असतो। पनीर आता कट करून घ्यायचे आहे। तुमच्याजवळ ज्या भाज्या अवेलेबल असतील ना ते तुम्ही घालू शकता। इथे मी आता पनीरही कट करून घेतलेला आहे। इथे आता एका भांड्यात आपल्याला कांदा, शिमला मिर्च काटून घेतलेली आणि टमाटर, दही याच्यात घालायचं आहे। थोडंसं लाल तिखट, हळद थोडीशी घालायची आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे। हे पहा, आता मी मिक्स केलेलं आहे। पनीर याच्यात मिक्स करायचं नाही। आता इथे मी गॅसवर कढई चढवलेली आहे। थोडंसं तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। आणि हे मिक्स केलेलं आहे ना, हे याच्यात भाजून घ्यायचं आहे। जास्त वेळी याला भाजायचं नाही आहे, थोडंसंच भाजायचं, परतून घ्यायचं आहे। दही घातलेलं आहे त्यामुळे सतत हलवत राहा। आपण आज शिळ्या चपात्यापासून पिझ्झा बनवणार आहोत, तेही कमी वेळेत। पहा, मी आता परतून घेतलेलं आहे आणि गॅसही बंद केलेला आहे। पण आता पुढची प्रोसेस पाहूया। इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडेसेच पाणी घालायचे आहे आणि थोडंसं नमक घालायचं आहे। नमक थोडंसंच घाला, चपातीत हे नमक असते त्यामुळे। आणि हे चपातीचं आता मिश्रण थंड झालेलं आहे, हे पण घालून आता स्मूथ एकदम वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर हे आता मी वाटण तयार करून घेते। हे पहा, मी मिक्सरमध्ये आता एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ झालं पाहिजे। हे पहा, आता याला 7 ते 8 मिनटं झाकून ठेवायचं आहे, कारण याच्यात आपण रवा घातलेला आहे, तोही भिजला गेला पाहिजे। तसाही बारीक रवा घेतलेला आहे पण भिजवून घ्यायचा। आता हे भिजत घालते 7 ते 8 मिनटं। 7-8 मिनटं आता मी भिजवून घेतलेलं आहे। हे पहा, याच्यात ना आपल्याला इनो घालायचा आहे ना सोडा घालायचा आहे, काहीही घालायचं नाही। इथे मी आता गॅसवर एक पॅन चढवलेला आहे। पॅन जर हलका असेल ना तर तुम्ही खाली तवा ठेवा, नाहीतर जास्त करून जाडच घ्या। थोडंसं तेल घालायचं आहे, तेलही चांगलं पसरून घ्यायचे आणि आता हे मिश्रण याच्यात घालून घ्यायचं आहे। घालून असं व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि आता याला 7 ते 8 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, मी गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे। कमी गॅसवरती 7 ते 8 मिनटं ठेवायचं आहे। तर 7-8 मिनटे झालेले आहेत, खोलून पाहूया। हे पहा, याचा कलरही चेंज झालेला आहे। आता पलटायचे याला आपण। हे पहा, मी आता पलटून घेतलेलं आहे। आता पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। आता मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। आता बेसिक काही भाज्या लावून घ्यायच्या आहेत। भाज्या तुम्हाला जे आवडतील त्या तुम्ही लावू शकता। घालायचं आहे, चीज खिसून घालू शकता तुम्ही। हे पहा, खूप सारं चीज घालायचं आहे। इथे मी आता चीज घालून घेतलेला आहे।
थोडंसं चिली फ्लेक्सही घालणार आहे. चिली फ्लेक्सने थोडंसं तिखट लागेल. आपण चपाती आणि दूध घालून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडं गोडवा असतो याला, त्यामुळे थोडं चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे. आणि इथे मी पिझ्झा हब्सही घालते. पिझ्झा हब्सही जास्त घालायचा, चीज आणि पिझ्झा हब्स जास्त घालायचा. आणि आता झाकून याला 5 ते 6 मिनटं झाकून ठेवायचं आहे. एकदम मंद गॅसवर ठेवायचं. 6 ते 7 मिनटे झालेले आहेत, पाहूया. तर हे पहा, चीजही छान मेल्ट झालेलं आहे आणि खालूनही छान भाजलेला आहे, एकदम छान भाजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. याच्यात एक पॅन ठेवलेला, त्याच्यात मी केलेलं आणि आता नंतर पलटताना तव्यातच मी पलटून घेतलेलं आहे. हे पहा, खालूनही छान भाजलेला आहे. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे. तर हे पहा, आपला पिझ्झा तयार झालेला आहे. किती छान कलरही आलेला आहे आणि पाहूनच आपल्याला खावंसं वाटतं. एकदम परफेक्ट झालेला आहे. खरं सांगू का, तुम्हाला वाटेल चपातीपासून बनवलेला हा कसा लागेल, पण हा दुधात शिजवून मग बनवलेला आहे, त्यामुळे याला थोडासा पिझ्झा बेसला गोडवा असतो. त्यामुळे याच्यात चिली फ्लेक्स मी घातलेला आहे. चिली फ्लेक्स मी जास्त घातलेला आहे याच्यात, कारण तिखटपणा येण्यासाठी. इतकं भारी याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे ना, आणि खायला एकदम अप्रतिम झालेलं आहे. याला आपण आता कट करून घेतोय. तर हे पहा, पिझ्झा खूप छान बनलेला आहे. चीज आणि ॲरोगॅने खूप घालायचं, म्हणजे पिझ्झा छान बनतो आणि कलरही खूप छान आलेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.